पंढरपूरच्या विकासासाठी तब्बल 3,900 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला। त्याचा अध्यादेश देखील नुकताच जारी झालेला आहे। त्यामुळे आता काशी आणि उज्जैनच्या धर्तीवरती पंढरपूरमध्ये देखील कॉरिडॉरची निर्मिती करून नवीन विकास पर्व सुरू होणार आहे। बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट। पंढरपूर कॉरिडॉर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट। याच प्रोजेक्टसाठी तब्बल 3,900 कोटींचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाला। पुढच्या 50 वर्षांचा विचार करून भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हा आराखडा तयार करण्यात आलाय। त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारा विठुराया आता विकसित पंढरपूरच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे। पंढरपूरला येणाऱ्या लक्षावधी भाविकांना एक खुशखबर आहे। महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर मंजूर झालेला आहे। याला त्याचा अध्यादेश निघालेला आहे आणि तातडीने आता कामाला सुरुवात होणार आहे। पंढरपूरला जे भाविक येत आहेत जवळपास पुढच्या 50 ते 100 वर्षाचा विचार करून मंदिर परिसर असेल किंवा इतर ठिकाणं आहेत त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे आणि इथं कॉरिडॉर बनवलं जाणार आहे। जवळपास 3,994 कोटीचा हा आराखडा आहे। या आराखड्यात केवळ मंदिरच नव्हे तर नगर प्रदक्षिणा, पुरातन मठाचं संवर्धन, नदी घाटांचा विकास, हेलिपॅड, वाहनतळ अशा प्रत्येक गोष्टींचा समावेश आहे। ही कामं लवकरच सुरू होणार आहेत। वारकऱ्यांना फार आनंद झालेला आहे। याच्यामधून पांडुरंगाचं दर्शन चांगल्या पद्धतीने होईल आणि जो त्रास वयोवृद्धांना, माता पित्यांना होते तो त्रास बराचसा अंशी कमी होणार आहे। मुख्यमंत्र्यांचं चांगलं धन्यवाद, हे चांगलं काम केलेलं आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होत आहे। मुख्यमंत्र्यांचं वारकरी संघटनेच्या वतीने आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीने आम्ही आभार मानतो। 100% सगळ्या वारकऱ्यांची इच्छा आहे की कॉरिडॉर व्हावं आणि आम्हाला सुख सुविधा व्यवस्थित मिळावं ही अपेक्षा आहे आणि होणार। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही अभिनंदन म्हणजे धन्यवाद देतो की आम्ही वारकरी संप्रदायाकडून खूप चांगला निर्णय आहे आणि असं होणं गरजेचं पण आहे। कॉरिडॉर होणं गरजेचं आहे। काय भाविकांना काय सुविधा पाहिजेत अजून? नक्कीच सर्व भाविकांना सर्व सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत, कारण का पंढरपूरमध्ये आल्यानंतर बरेच अडचणींना सामना करावा लागतो या ठिकाणी। परंतु हा कॉरिडॉर झाल्यानंतर नक्कीच सर्व भाविकांचं, सर्व लोकांचं या ठिकाणी कल्याणच होतं। एकीकडे भाविकांकडून या निर्णयाचं स्वागत होत असताना दुसरीकडे 700हून अधिक घरांचं भूसंपादनही होत आहे। मात्र हे सगळं होत असताना या कॉरिडॉरला विरोधही होताना दिसतोय। कॉरिडॉरला सर्व मंजूर या ठिकाणी सचिवालयाने दिलेली आहे। यानंतर आता या स्थानिक नागरिक जे आहेत या सगळ्यांची एकत्र बैठक करून आता पुढील कायदेशीर पर्याय कोणते आहेत, न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं लढा देता येईल याची काही बैठक आमची चर्चा झालेली आहे। आता भविष्यामध्ये न्यायालयीन लढ्याशिवाय याच्यामध्ये पर्याय या ठिकाणी दिसत नाही। त्याच्यामुळे सर्व या ठिकाणी संभाव्य बाधितांची चर्चा करून लवकरात लवकर या अनुषंगाने आपल्याला कधी न्यायालयात जातील याच्या संदर्भानं गांभीर्याने विचार आमचा सुरू आहे। काही स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध असला तरी बहुतांश स्थानिक नागरिक चांगल्या मोबदल्याच्या हेतूनं या प्रकल्पाचं स्वागतही करतायत। त्यामुळे येणाऱ्या काळात पंढरपूर कॉरिडॉरचं काम सुरू होऊन लवकरात लवकर पूर्ण झालं तर निश्चितच पंढरपूर तीर्थक्षेत्र जगाच्या नकाशावर विकसित तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येईल यात शंकाच नाही। सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पंढरपूर।